My English book 7, Unit 1, 1.5 Children are going to school. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. He has written many different types of songs and poems. He was honored with the National Harmony Award. He was awarded Padma Shri by the Government of India. In this poem, he paints a beautiful picture of the early morning when children go to school. नीडा फजली हे प्रामुख्याने हिंदी आणि उर्दू कवी होते. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या कविता आणि गाणी लिहिलेली आहेत. त्यांना नॅशनल हार्मनी अवॉर्ड म्हणजे राष्ट्रीय एकोपा हे अवॉर्ड किंवा हा सन्मान त्यांना मिळालेला होता. तसेच भारत सरकारने सुद्धा त्यांना पद्मश्री हा सन्मान बहाल केलेला होता. इन धिस पोएम म्हणजे या कवितेमध्ये कवीने मुले शाळेला जात असताना सकाळच्या वेळेचं सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. हिअर ॲक्टिव्हिटी फॉर यू. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ओकेशन्स. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स in your surrounding using at least 2 of your 5 senses. Describe your emotions or feelings along with your sensory experience. दर दिवशी घडणाऱ्या घटनांचा तुम्हाला इथे विचार करायचा आहे. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ओकेशन्स. ओकेशन्स म्हणजे घटना किंवा प्रसंग. दर दिवशी घडणाऱ्या घटनांचा तुम्हाला विचार करायचा आहे. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग म्हणजे तुमच्या आसपास तुमच्या सभोवती तुम्ही कोणकोणते अनुभव घेता त्याचं वर्णन करायचं आहे. युजिंग ॲटलिस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्स म्हणजे 5 इंद्रियापैकी 2 इंद्रियांचा उपयोग करून 2 ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून सभोवतीच्या सराउंडिंगमध्ये तुम्हाला काय अनुभव मिळतो त्याचं डिस्क्रायबिंग करायचं आहे. डिस्क्राईब युअर इमोशन्स फिलिंग्ज अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्या संवेदनशील अनुभवाबरोबरच तुमचे जे फिलिंग्ज आहेत तुमच्या काय भावना आहेत त्याचंही वर्णन त्याच्यामध्ये करायचं आहे. हिअर सम ओकेशन्स 6 ओकेशन्स 6 प्रसंग दिलेले आहेत इथं बघा. फर्स्ट ओकेशन व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी सकाळी. अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटल आफ्टर सनराईज म्हणजे सकाळीच पण सूर्य उगवल्यानंतर. ॲट द टाईम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली म्हणजे शाळेतली प्रार्थना सुरू असताना किंवा शाळेमध्ये सभा सुरू असताना त्यावेळीचा प्रसंग. लंच टाईम ॲट होम ऑर ॲट द फंक्शन म्हणजे जेवणाच्या वेळी घरी असो किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यावेळीचा प्रसंग. ऑन द प्लेग्राऊंड म्हणजे खेळाच्या मैदानावर. बिफोर सनसेट म्हणजे सूर्यास्ताला जाण्यापूर्वी. ॲट द सनसेट म्हणजे सूर्य अस्ताला जात असताना. बेड टाईम म्हणजे झोपायच्या वेळी म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्या ज्ञानेंद्रियाचा वापर करून ह्या 6 ओकेशनचं डिस्क्रायबिंग करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय काय अनुभव आले त्या वेळेला ते लिहायचं आहे. हिअर 5 सेन्सेस. व्हॉट यू सी. हिअर विच सेन्स वी यूज. आय. व्हॉट यू हिअर म्हणजे तुम्ही काय ऐकता. इयर म्हणजे कान ह्या इंद्रियाचा इथे यूज होतो. व्हॉट यू टेस्ट. स्वीट डिलिशियस सॅव्हरी एक्सेट्रा म्हणजे या ठिकाणी टंग जीभ या इंद्रियाचा उपयोग होतो. व्हॉट यू फील और टच. वॉर्म कोल्ड एक्सेट्रा म्हणजे या ठिकाणी स्किन त्वचा या इंद्रियाचा यूज होतो. व्हॉट यू स्मेल. फ्रॅग्रन्स अरोमा म्हणजे इथं वास घेण्यासाठी आपण नोज म्हणजे नाक या ज्ञानेंद्रियाचा यूज करतो. 5 सेन्सेस इथे दिलेले आहेत त्यापैकी यू यूज एनी 2 सेन्सेस अँड डिस्क्राईब ओकेशन्स. फॉर ओकेशन्स डिस्क्रायबिंग यू यूज सम युजफुल वर्ड्स. स्ट्रॉंग विंड, लाईट ब्रिज, ब्राईट सनलाईट, हॉट सन, डार्क, pitch dark, pleasant, cool,
cold, hot, warm, birds chirping, bells, horns, whistles, sweet sounds, noise, quiet, serene. Serene means शांत, nice, noble, free, delicious, etc. तर या शब्दांचा यूज करून तुम्ही या ऑकेशनचं डिस्क्रायबिंग करायचं आहे. वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अपमध्ये काय दिले पहा. व्हॉट डू यू सी ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे. म्हणजे तुम्ही शाळेला जात असताना रस्त्यावर दररोज तुम्ही काय काय पाहता. लिस्ट ॲटलिस्ट 5 ऑफ द प्लेस ऑर पीपल. तर 5 ठिकाणांची किंवा 5 लोकांची तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे, यादी करायची आहे. 5 लोकांची आणि 5 ठिकाणांची दोन्हीचीही केली तरी चालेल. म्हणजे रस्त्यात शाळेला जात असताना आपल्याला काय काय दिसतं ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. नाऊ वी सी पोयम. नेम ऑफ द पोयम चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. म्हणजे मुले शाळेला जात आहेत. First I read this poem. Morning light spreads over the earth. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. The sun, after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. Through the green-topped branches, breezes sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hand, for children are going to school. Angels of light have set out, every road is agleam. At this hour, every particle of the earth throbs like mother's heart. Time sitting on an old roof flies pigeon in the sky, for children are going to school. Translated from बच्चे स्कूल जा रहे हैं by निदा फजली. New words. Muslin, a kind of soft cotton fabric. Foliage, greenery, leafy cover. A gleam, shining brightly. Let us see meaning of the poem. Morning light spreads over the earth. म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पसरलेला आहे. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. मुले शाळेला जात असताना त्यांच्यासाठी आकाशाने सुद्धा काय केलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांना आदर दाखवलेला आहे. The sun, after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban. म्हणजे सूर्याने सकाळी नदीमध्ये डुबकी मारून म्हणजे अंघोळ करून ड्रेस घातलेला आहे, ड्रेस चढवलेला आहे. इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजे त्याने मलमली असा फेटा, त्याने सोनेरी मलमली फेटा त्याने गुंडाळलेला आहे, किंवा काय म्हणू शकतो आपण, पगडी. त्याने मलमली सोनेरी पगडी त्याने घातलेली आहे. वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड्स ऑफ द रोड. आणि तयार होऊन तो रस्त्याच्या एका बाजूला वाट पाहत हसत उभा आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुले शाळेला जात असताना सूर्य देखील त्यांच्या स्वागतासाठी उभा आहे. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रँचेस ब्रिझेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. थ्रू मीन्स च्यामधून, झाडांच्या हिरव्यागार शेंड्यांमधून. ब्रिझेस सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स म्हणजे वारा आशीर्वादाचं गाणं गातो आहे. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लिपी रोड्स.
स्लिपी रोड्स म्हणजे शांत रस्ता. शांत अशा रस्त्यावरती फुलांचा सुवास उठलेला आहे. विथ देअर मेलोडीज, मंजूळ गायनासह फुलांचा सुवास उठलेला आहे. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन. ऑफ द लेन मीन्स अरुंद रस्ता. अरुंद रस्त्याच्या कोपऱ्यावर द पीपल इन हिज लश डीप फोलिज, म्हणजे पिंपळाचं झाड त्याच्या टवटवीत हिरव्यागार पानासह उभे आहे. वेव्स हिज हँड्स, असं वाटते की ते मुलांना जाताना बाय करत आहे, हात हलवत आहे. वेव्स मीन्स बाय करणे, हात हलवणे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट एव्हरी रोड इज अ ग्लीम, म्हणजे देवदूतचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे, त्यामुळे एव्हरी रोड इज अ ग्लीम म्हणजे सर्व रस्ते अगदी शायनी झालेले आहेत, चकाकत आहेत. ॲट धिस अवर, आणि त्याच वेळेस एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ, पार्टिकल मीन्स कण, एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचा कण न कण, थ्रॉब्स लाईक अ मदर्स हर्ट, आईच्या हृदयाप्रमाणे तो धडधडतो आहे. टाईम सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ, त्याच वेळेला छपरावर बसलेला पक्षी, पिजन, कबूतर आकाशामध्ये झेप घेतो. फ्लाईज पिजन इन द स्काय म्हणजे कबूतर आकाशामध्ये झेप घेतो. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुले शाळेला जात असताना. बघा, निसर्गसुद्धा त्यांना शाळेला जाण्यासाठी प्रोत्साहन देतो आहे. ट्रान्सलेटेड फ्रॉम बच्चे स्कूल जा रहे हैं बाय निदा फजली. नाउ वी विल सी इंग्लिश वर्कशॉप. रीड द पोएम अलाउड, कविता मोठ्याने वाचा. फाइंड ॲटलिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शोज द फॉलोइंग, म्हणजे खाली दिले ज्या लाईन्स आहेत ते दर्शवणारे शब्द, त्या लाईन्स दर्शवणारे शब्द या कवितेतून तुम्ही शोधायचे आहेत. इट इज अर्ली मॉर्निंग, हे कशावरून तुमच्या लक्षात येतं? मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड रिस्पेक्टेड जब. द ॲटमॉस्फिअर इज प्लीजंट, हे कशावरून लक्षात येतं? की सगळं वातावरण आनंददायी आहे. हे कशावरून तुमच्या लक्षात येतं? फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकेन द स्लिपी रोड विथ देअर मेलोडीज. क्वेश्चन 3. अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर ह्युमन बीइंग्स आर मेन्शन्ड इन द पोएम. अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन म्हणजे या कवितेमध्ये मुलांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही माणसांचा याच्यामध्ये उल्लेख नाही किंवा अंतर्भाव झालेला नाही. हाऊएव्हर मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन. तरीही मेनी नॅचरल एलिमेंट्स म्हणजे खूप अशा नैसर्गिक घटना आहेत. आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन म्हणजे माणसासारख्या त्या कृती दर्शवतात, अशा घटना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. राईट व्हॉट इच ऑफ देम डज, तर त्या कोणकोणत्या आहेत घटना की मानवाप्रमाणे कृती करणाऱ्या, तर ते लिहायचं आहे. तर द स्काय काय करते बघा, माणसासारखं मनुष्य जसा दुसऱ्याला वाकून नमस्कार करतो तसं स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. द सन काय करत आहे? वेट्स अँड स्माइल्स वन ऑफ द साइड ऑफ द रोड. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिव्हर ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड. रस्त्याच्या एका बाजूला तो मुलांची वाट पाहत हसत उभा आहे, असं इथं सांगितलेलं आहे. ब्रिझेस म्हणजे वारे काय करतात बघा, वारे काय करत आहेत? ब्रिझेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लिपी रोड्स म्हणजे शांत रस्त्यावर फुलांचा सुवास पसरलेला आहे. द पीपल इन हिज लश डीप फॉलिज वेव्स हिज हँड्स म्हणजे मुलांना बाय करत आहे पिंपळाचं झाड. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉब्स लाईक मदर्स हर्ट.
Why are these written with a capital letter at the beginning? म्हणजे सुरुवातीला इथं कॅपिटल लेटर्सचा का वापर केलेला आहे? कॅपिटल लेटर्समध्येच का सर्व अक्षरं लिहिलेली आहेत इथं? बिगिनिंगला सुरुवातीला का बरं कॅपिटल लेटर्स लिहिलेली असावीत? तर ज्या नॅचरल एलिमेंट्स असतात म्हणजे ज्या नैसर्गिक घटना असतात किंवा एखादं नाऊन असतं ते लिहित असताना आपण नेहमी कॅपिटल लेटर्सचाच यूज करतो. त्यामुळे या ठिकाणी ह्या नैसर्गिक घटना आहेत या कवितेमध्ये सर्व. त्यामुळे जे फर्स्ट लेटर आहे प्रत्येक स्टांज्याचं तसेच त्या पोयमचं जे टायटल आहे ते सुद्धा काय लिहिलेलं आहे? कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेलं आहे. व्हॉट डज टाईम डू? म्हणजे टाईम वेळ काय करते या ठिकाणी? व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन्स? म्हणजे ह्या वेळेच्या कृतीवरून आपल्या काय लक्षात येते? आपल्याला काय समजते? वेळ काय करते आणि वेळेच्या कृतीवरून आपल्या काय लक्षात येते ते तिथे लिहायचं आहे. काय करते वेळ? The time is sitting on the old roof and flying pigeon in the sky. It shows us that time is watching the activities of people without being noticed and is passing very quickly. म्हणजे वेळ ही फास्ट निघून जात असते. वेळ कोणासाठीही थांबत नाही हे त्याच्यातून सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. The whole world is happy because children are going to school. म्हणजे सर्व जग आनंदी आहे कारण मुले शाळेला जात आहेत. Why is it so? हे असं काय आहे? डिस्कस इट इन द क्लासरूम. तर त्याच्यावरती वर्गात तुम्हाला चर्चा करायची आहे. का बरं सगळं जग आनंदात असावं मुले शाळेला जात असताना? Parents want their children to go to school for their education, want their progress, want them to live successful life. It is their responsibility. म्हणजे प्रत्येकाच्याच आईवडिलाला काय वाटत असते की आपल्या मुलांनी शाळेत जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, खूप मोठं व्हावं, आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं. म्हणून सगळं जग मुले शाळेला जात असताना आनंदात आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ यू वेअर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सेन्स डिस्क्राइब्ड हिअर, व्हॉट कलर्स विल यू यूज? मेन्शन द ऑब्जेक्ट अँड द कलर्स युजिंग लाईन्स फ्रॉम द पोयम अँड युअर इमॅजिनेशन. म्हणजे या कवितेतल्या ओळी, कवितेमध्ये ज्या ओळी दिलेल्या आहेत त्याचं एखादं चित्र तुम्ही काढायचं म्हटलं तर त्याला कोणता कलर द्याल? एक कवितेतली एखादी ओळ तुम्ही सिलेक्ट केली आणि त्याचं दृश्य काढलं तर त्याला तुम्ही कोणता कलर वापराल ते इथं तुम्ही नोट करायचं. म्हणजे ते तुम्ही लिहायचं आहे या ठिकाणी. बघा इथे वर्णन केलेले जे दृश्य आहेत त्याचे चित्र काढायचे असल्यास त्याला कोणते रंग द्यायचे ते तुम्ही ठरवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्न. ही जर लाईन आपण घेतली तर त्यातलं ऑब्जेक्ट काय आहे? द सन. मग त्याला कोणता कलर द्याल तुम्ही? द सनला ब्राईट रेड अँड येलो कलर. आणि दुसरं एक ऑब्जेक्ट आहे बघा याच्यामध्ये लाईनमध्ये टर्बन. टर्बन म्हणजे काय आहे? फेटा. सूर्याची पगडी घातलेली आहे त्याला कसला कलर द्याल तुम्ही? गोल्डन कलर द्या. तर अशा पद्धतीनं आणखी 2-3 लाईन घेतल्या तुम्ही घेऊन त्याचं चित्र रेखाटत असताना कोणत्या कलरचा तुम्ही यूज कराल ते तिथं लिहायचं आहे. क्वेश्चन 7 पहा. ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग ऑर पोयम फ्रॉम युअर मदर टंग इंटू इंग्लिश. म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे त्या तुमच्या मातृभाषेतील एखादी कविता किंवा एखादं तुमचं फेवरेट आवडतं असं गाणं किंवा कविता घेऊन त्यातल्या काही ओळी घेऊन त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं. म्हणजे मराठीतली कविता किंवा मराठीतलं गाणं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. क्वेश्चन 8. लिस्ट ऑल द वर्ब इन द पोएम दॅट हॅव
सफिक्स एस. लिस्ट करायचे, यादी करायचे फर्स्ट क्रियापदांची. या कवितेमध्ये जी जी क्रियापदं आलेली आहेत अशी सफिक्स म्हणजे प्रत्यय, की ज्या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे अशी क्रियापदं या कवितेतून शोधायची आहेत आणि ती लिहायची आहेत. राईट इन 2 minutes at least 20 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड्स. म्हणजे 2 मिनिटात 20 शब्द लिहायचे बघा खालील शब्दांशी संबंधित. म्हणजे एका शब्दासाठी 20, स्कूलसाठी 20 रिलेटेड वर्ड्स, रोडसाठी 20 रिलेटेड वर्ड्स आणि ट्रीसाठी 20 रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. TOW म्हणजे 2 मिनिट ॲक्टिव्हिटी, 2 मिनिट ओरल वर्क आहे हे. इथंही तसंच आहे बघा. टेल वर्ड्स बिगिनिंग विथ इच लेटर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे इथं एक वर्ड दिलेला आहे, त्या वर्डमध्ये जेवढे लेटर्स असतील तेवढे लेटर्सचे तुम्हाला वर्ड्स लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथं दिले बघा टाईम. टाईममध्ये 4 लेटर्स आहेत. तर फर्स्ट टी, तर टीने सुरू होणारा शब्द टी दिला आहे. सेकंड लेटर आहे आय, आयने सुरू होणारा आईस्क्रीम. थर्ड यम, यमने सुरू होणारा माऊस. आणि लास्ट ईने सुरू होणारा वर्ड आहे इंजिन. तर अशा पद्धतीने लाईट, अर्थ, टर्बन, स्लीपी, पिजन यामध्ये जी लेटर्स आहेत त्या प्रत्येक लेटर्सचं एक एक शब्द असं तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. कविता 2-3 वेळा वाचा. ओके, बाय.